नमस्कार मित्रांनो, तुमच्यासाठी जबरदस्त जॉब वॅकन्सी घेऊन आलेलो आहे. महाराष्ट्रामध्ये डेटा एंट्री ऑपरेटर या पदासाठी भरती निघालेली आहे. पगार तुम्हाला या पदासाठी 20,000 रुपये प्रति महिना इतका दिला जाणार आहे. तुम्ही महिला असाल, पुरुष असाल, दोघं या ठिकाणी अर्ज करू शकता. अर्ज करण्यासाठी कुठल्याही प्रकारची फीज पेमेंट तुम्हाला करायची नाही. परीक्षा देखील या ठिकाणी तुमची होणार नाही. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30/7/2024 या ठिकाणी आहे. अधिक माहिती जी आहे या ठिकाणी तुमची शैक्षणिक अर्हता काय लागेल, वयोमर्यादा काय असेल, अर्ज तुम्हाला कशा प्रकारे करायचे आहेत, अशी सर्व काही माहिती डिटेलमध्ये आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा. त्यात अगोदर मित्रांनो, आपण जर आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावं, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. असेच नोकरी संदर्भातील नवीन नवीन अपडेट्स आपल्याला मिळत राहण्यासाठी. तर सुरू करूया मित्रांनो आजचा व्हिडिओ. तर मित्रांनो, आपण आलेलो आहे टाटा मेमोरियल सेंटर यांच्यामार्फत जे ऑफिशियल नोटिफिकेशन निघालेलं आहे वॅकन्सीच्या संदर्भामध्ये, त्यावरती आपण आलेलो आहे. तर स्टेप बाय स्टेप सर्व काही माहिती आपण या ठिकाणी बघणार आहोत. तर मित्रांनो, या ठिकाणी डाटा मॅनेजर या पदासाठी ऑन प्रोजेक्ट वॅकन्सीज निघालेल्या आहेत. तर या ठिकाणी रिसर्च आणि इनोव्हेशन इन आयुष कॉम्पोनंट ऑफ आयुर्ज्ञान या प्रोजेक्टसाठी या ठिकाणी वॅकन्सीज निघालेल्या आहेत. तर या पदासाठी शैक्षणिक अर्हता जे आहे तुमचे BSc झालेले असेल किंवा BCom झालेले असेल किंवा समतुल्य शैक्षणिक अर्हता तुमची असेल. 3 महिन्यापर्यंतचा कॉम्प्युटर कोर्स तुमचा या ठिकाणी झालेला असणं आवश्यक आहे. त्याचबरोबर तुम्हाला चांगल्या प्रकारचं कॉम्प्युटरचं बेसिक आणि स्किल नॉलेज या ठिकाणी असणं आवश्यक आहे. जास्त करून या ठिकाणी MS ऑफिस संदर्भातील नॉलेज तुम्हाला या ठिकाणी चांगल्या प्रकारे असणं आवश्यक आहे. तुमची जबाबदारी या ठिकाणी काय असणार आहे, तर रेग्युलर डाटा एंट्री करणं, व्हेरिफिकेशन, डाटा कॅरिंग करणं आणि अदर स्टडी रिलेटेड ॲक्टिव्हिटीज तुम्हाला या ठिकाणी करावे लागणार आहेत. 20,000 रुपये इतके दरमहा तुम्हाला या पदासाठी या ठिकाणी दिलं जाईल. ही जी वॅकन्सी आहे 6 महिन्याच्या कालावधीसाठी आहे आणि कदाचित एक्सटेंडेबल देखील या ठिकाणी असू शकते. म्हणजे तुमचे मुदतवाढ देखील या ठिकाणी केली जाऊ शकते. तर तुमची निवड जी आहे या ठिकाणी मुलाखतीच्या माध्यमातून केली जाणार आहे. तुम्हाला या ठिकाणी मुलाखतीसाठी 30 जुलै 2024ला या ठिकाणी रिपोर्ट करणं आवश्यक आहे. रिपोर्ट जो आहे तुम्हाला या ठिकाणी मीटिंग रूम नंबर 1, 3rd फ्लोअर, खानोलकर शोधिका, ECTREC, खारघर, नवी मुंबई या ठिकाणी तुम्हाला मीटिंगला हजर राहायचे आहे. सोबत तुम्हाला CV आणि पासपोर्ट साईजचे फोटोग्राफ न्यायचे आहेत. त्याचबरोबर ओरिजिनल आणि झेरॉक्स कॉपी ज्या आहेत तुमच्या सगळ्या सर्टिफिकेट्स जे आहेत, एज्युकेशन आणि कामासंदर्भातील, एक्सपिरियन्स संदर्भातील, आधार कार्ड, ID प्रूफ संदर्भातील सर्व ओरिजिनल आणि झेरॉक्स कॉपी तुम्हाला सोबत या ठिकाणी न्यायच्या आहेत. रिपोर्टिंग टाईम जो आहे या ठिकाणी तुमचा 1:45 PM ते 2:15 PM या ठिकाणी असणार आहे. तर या ठिकाणी क्वालिफिकेशन असणारे उमेदवार आणि इच्छुक उमेदवार या ठिकाणी मुलाखतीसाठी डायरेक्टली जाऊ शकता. वॉक इन इंटरव्ह्यूच्या माध्यमातून या ठिकाणी या पदाची सिलेक्शन होणार आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्कीच करा. आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलला जर अद्याप आपण सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. अशीच नोकरी संदर्भातील नवीन नवीन अपडेट आपल्याला मिळत राहण्यासाठी. अर्ज करण्याअगोदर संपूर्ण जाहिरात आपण एक वेळ व्यवस्थित वाचा. जाहिरातीची लिंक आपल्याला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तर भेटूया अशाच नोकरी संदर्भातील पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद मित्रांनो.